बापरे, तर युट्यूबर्स वरती खरंच पैशाचा पाऊस पडतोय. तर अशा तुमच्या बऱ्याच प्रतिक्रिया, तुमच्या बऱ्याच कमेंट्स ज्या आहेत तर त्या मला कमेंट सेक्शनला आलेल्या आहेत. तर अगदी इतक्या कमेंट्स तुम्ही केलेल्या आहेत की ज्यांची मी नावं दिलेली आहेत की ही व्यक्ती इतके इतके पैसे कमवते, तर तुम्ही त्यांच्या अकाउंटला जाऊन सुद्धा कमेंट केलेली आहे की ताई खरंच तुम्ही इतके पैसे कमवता का. तर रिसेंटली मी सुवर्णाज ब्लॉग हे जे चॅनल आहे ना, तर या चॅनलचे कमेंट्स चेक केले, तर तिकडे माझं नाव भरपूर जणांनी मेन्शन केलं होतं की या युट्यूबरने तुमच्याबद्दल व्हिडिओ बनवलेली आहे आणि तुमचा जो पेमेंट आहे तर तो इतका इतका आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्यावरती त्यांची सुद्धा कमेंट होती की नाही, इतका पेमेंट मला नाही मिळत. तर या सगळ्याच वरून म्हटलं की एक छोटासा पार्ट जो आहे, एक छोटीशी व्हिडिओ आहे तर ती तुमच्यासाठी आज बनवावी की हे सगळं पेमेंट मी कुठून बघते आणि हे सगळं पेमेंट तुम्ही सुद्धा बघू शकताय तुमच्या आवडत्या युट्यूबरचं. आणि ते तुम्ही कसं बघू शकताय तर ते डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओला चालू करण्याच्या आधी अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टींची छोट्या छोट्या सोप्या भाषेमध्ये माहिती समजून घेण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे ना तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल. सोबतच यूट्यूब चॅनलशी रिलेटेड भरपूर असे टिप्स आणि ट्रिक्स जे आहेत तर त्या सोप्या भाषेमध्ये आपल्या चॅनलवरती आपण सांगत असतो, त्यामुळे चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. ओके, तर तू इतक्या युट्यूबर्सची इन्फॉर्मेशन दिली, म्हणजे पार्ट 1 मध्ये 10 युट्यूबर्स, पार्ट 2 मध्ये 10 आणि तेही मोठे मोठे युट्यूबर्स. तर तू पर्सनली ओळखतेस का, तू त्यांचं पेमेंट कसं सांगितलंस, तुला कसं माहिती त्यांचं पेमेंट किती आहे. तर अशा भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील, तर म्हटलं त्याच्याचसाठी आज एक स्पेशल व्हिडिओ जो आहे तर तो शूट करावा. आणि अजून तुमचे भरपूर कमेंट्स आलेले आहेत, भरपूर वेगवेगळ्या युट्यूबर्सची नावं तुम्ही कमेंटमध्ये हे केलेले आहेत, मेन्शन केलेले आहेत की यांचं पेमेंट किती आहे तर ते पण सांग. तर येस, तुमचे जे कमेंट्स असतील तर ते मी जरूर त्याच्यावरती चेकआउट करेन आणि प्रत्येक चॅनलचा जो काही केस स्टडी आहे तर तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आता एक वेबसाईट आहे, ठीक आहे, एक वेबसाईट आहे जिथे आपल्याला सगळ्या युट्यूबर्सचे जे काही इन्कम असतील ना तर ते सगळे आपल्याला बघायला मिळतात. मग तिथे इस्टिमेटेड असतं, म्हणजे ते काय फिक्स हाच इन्कम आहे असं नसतंय. तर मी तुम्हाला असं नाही सांगत की हे चॅनल ही अमाऊंट आहे तर ती कमवतातच. मी तुम्हाला काय सांगते की एखादं चॅनल एखाद्या महिन्याला 20,000 सुद्धा कमवू शकतं आणि त्या पुढच्या महिन्याला 50,000, 60,000, 90,000, 1,00,000 सुद्धा कमवू शकतं. सगळा खेळ जो आहे तर तो व्ह्यूजचा आहे, वॉच आरचा आहे. म्हणजे तुमचे व्हिडिओ जितके वेळ बघितले जाते ना तर तितके तुमचे ऍड्स रन होतात आणि मग त्या ऍडचे पैसे तुम्हाला मिळतात. आता जास्त लांब कशाला जाताय, माझाच व्हिडिओ घ्या जो की 30,000ला गेला होता, तर 30,000 व्ह्यूजचे मला किती रुपये मिळाले. तर कुठलाही युट्यूबर आय डोंट नो हे या गोष्टी सांगतात की नाही सांगत, कारण मी कोणाला बघितलेलं नाही आहे की इतक्या व्ह्यूज मागे इतके रुपीज मिळवलेले आहेत, ते पण अगदी स्क्रीनशॉट सोबत. तर मी तुम्हाला सांगते की मला या व्ह्यूजला म्हणजे 30,000 व्ह्यूजला 1.5K मिळालेले आहेत. तर तुम्ही विचार करा, तोच व्हिडिओ आज 60,000ला गेला, त्यामुळे उद्याचा माझा एस्टिमेटेड रेव्हेन्यू जो आहे तर तो अजूनही चांगला असणार आहे. म्हणजे साधारण ना $20च्या आसपास दिवसाचा जो इन्कम आहे तर तो होतो जर तुमचे व्ह्यूज 60,000, 50,000 या रेंजमध्ये असेल. तर $20 म्हणजे किती झाले, 20 गुणुले ॲव्हरेजली डॉलरचा किती आहे अमाऊंट, तर आय थिंक 80च्या आसपास आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेट करा की किती अमाऊंट डेली जी आहे तर ती या युट्यूबर्सला मिळत असणार आहे. आणि त्याच्यात काही वाईट नाही आहे, प्रत्येक युट्यूबर जो आहे तर तो आपल्या परीने प्रयत्न करत असतो, कष्ट करत असतो, आपल्याकडचं नॉलेज जे आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करत असतो, चांगल्या पद्धतीने त्यांची जी लाईफ आहे तर ती तुमच्यासोबत प्रेझेंट करत असतो. जर एज्युकेशनल चॅनल असेल तर काही एज्युकेशनल कंटेंट, मोटिवेशनल चॅनल असेल, डेली व्लॉगिंग चॅनल असेल तर भरपूर कष्ट लागतात. तुम्हाला असं वाटत असेल की डेली व्लॉगर्सचं लाईफ खूप सोपं असतं आणि खूप जे करतात तेच शूट करायचं आणि ते अपलोड करायचं, पण तसं नसते. कधीतरी डेली व्लॉगिंग करून बघा किंवा चॅनल ओपन करून बघा, तसं नसते. त्याच्यामागे खूप मेहनत असते. ते क्लिप्स रेकॉर्ड करायचे, त्यानंतर कॅमेराचा अँगल जो आहे तो व्यवस्थित ठेवायचा, त्यानंतर ते एडिटिंग करायचं, व्हॉइस ओव्हर द्यायचं, अपलोड करायचं, थंबनेल टाकायचा, भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स असतात. आणि हे सगळं जे आहे ना तर ते प्रॉपर मेथडमध्ये झालं पाहिजे. म्हणजे आपण कसंही रेकॉर्ड करून कसंही अपलोड करू शकत नाही. त्याला एक टेक्निक असते, जे युट्यूबचे अल्गोरिदम्स तुम्ही फॉलो करताय तर ते सगळे तुम्हाला डिटेलमध्ये आले पाहिजेत, म्हणजे ते तुम्हाला शिकले पाहिजेत. तर आता मी हे व्हिडिओज का बनवले, हे युट्यूबर्स इतके पैसे कमवतात तर का बनवले, एक मोटिवेशन मिळावं. कारण मी स्वतः युट्यूबचे क्लासेस घेते, म्हणजे अगदी युट्यूबचं चॅनल कसं ओपन करायचं, त्यानंतर चॅनलचे जनरल सेटिंग्स कसे करायचे, व्हिडिओ एडिट कसा करायचा, त्यानंतर थंबनेल कसा बनवायचा. तर हा भरपूर जो प्रकार आहे, यूट्यूब स्टुडिओ कसा स्टडी करायचा, तुमची ऑडियन्स कशी स्टडी करायची,
AI टूल्स, फ्री AI टूल्स कसे वापरायचे, तर हे भरपूर नॉलेज मी तुम्हाला माझ्या युट्यूबच्या मास्टर क्लासमधून देत असते. आणि हे जे बॅचेस असतात ना तर ते अगदी फ्लेक्झिबल टायमिंगला असतात, म्हणजे कधीही तुम्ही ही जी बॅच आहे ना तर ती चालू करू शकता. तुमच्या टाइमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला 1 to 1 गायडन्स दिला जातो. पर्सनली तुम्हाला असिस्टन्स जे आहे तर ते प्रत्येक चॅनलचा आता वेगळा असतं ना कंटेंट, त्यामुळे पर्सनल असिस्टन्स जो आहे तो दिला जातो. फीज फक्त आणि फक्त 1000 रुपीज आहे. कोर्स साधारण 22 ते 25 लेक्चर्स आपले रेग्युलरली होतात पूर्ण कोर्सचे. आणि त्याच्यानंतर 1 year तुम्हाला जे काही रेकॉर्डिंग्स असतील ना लेक्चरचे तर ते सगळे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. 1 वर्षापर्यंत ते रेकॉर्डिंग्स तुमच्या जवळच असतात. कारण प्रत्येक गोष्टीला काहीतरी टेक्निक असते, त्याच्या मागे काहीतरी स्टडी असतो, अल्गोरिदम्स असतात, तर भरपूर अशा वेगवेगळा अभ्यास असतो. तर त्यासाठी हा जो व्हिडिओ होता एक मोटिवेशन म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तर मी आज तुम्हाला सांगते ती वेबसाईट कोणती आहे. तर ती वेबसाईट आहे सोशल ब्लेड. ओके, सोशल ब्लेड नावाची एक वेबसाईट आहे. ती वेबसाईट तुम्ही ओपन केलीत आणि उजव्या साईडला कॉर्नरला तिथे तुमच्या आवडत्या युट्यूबरचं नाव एंटर केलं ना तर त्याचा इस्टिमेटेड रेव्हेन्यू जो आहे ना तर तो येतो. तर जे मी पहिले 10 आहेत आणि त्यानंतर सेकंड 10 आहेत, तर ते जे मी कॅल्क्युलेट केलेत ना तर ते अप्रॉक्सिमेटली ते आहेत. आता सुवर्णास ब्लॉगचा एस्टिमेटेड रेव्हेन्यू 2.4K आलाय, $2.4K. तर तो का आला, कसा आला असणार आहे, तर गेल्या महिन्यामध्ये जर तुम्ही त्यांना फॉलो करताय ना तर तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या महिन्यामध्ये त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि ते जे फंक्शनली जे काही त्यांचे व्लॉग्स होते ना तर तुम्ही जर चेक केलात त्यांचं चॅनल तर त्याच्यावरती 1 लाखाच्या वरती खूप व्ह्यूज गेलेले व्हिडिओज आहेत. 1.4 लाख म्हणजे आपल्याला दिसते 1.4 पण ऍक्च्युअलमध्ये त्यांना तिथे 1.7 किंवा 1.8 असतं. ठीक आहे, म्हणजे तर तुम्हाला एखाद्या माझ्या व्हिडिओचे व्ह्यूज जर 30,000 दिसत असतील ना तर ऍक्च्युअलमध्ये युट्यूब स्टुडिओमध्ये त्यांच्या किंवा माझ्या तर ते मला 35 वगैरे असे दिसतात. म्हणजे तो डिफरन्स जो आहे तर तो असतोय. त्यामुळे तुम्हाला जर 1.4 दिसतंय ना तर ते ऍक्च्युअलमध्ये 1.5 लाख व्ह्यूज असतात. ठीक आहे, तर सगळे व्हिडिओज त्यांचे जे आहेत तर ते 1 लाखाच्या वरती. कारण घरात लग्न आहे म्हटलं की कसं आपण सगळे कुटुंब गोळा होतो, तर त्याच पद्धतीने त्यांची युट्यूबची जी फॅमिली आहे तर ती खूप मोठी आहे. सोबतच त्यांची बोलण्याची जी भाषा आहे, व्हिडिओजमध्ये ते ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करतात तर ती खूप गोड आहे. मला पर्सनली त्यांचे व्हिडिओज जे असतात तर ते खूप जास्त आवडतात. त्यामुळे प्रत्येक ऑडियन्स त्यांचा जो आहे तर ते आपल्याच घरातलं एखादं लग्न आहे अशा पद्धतीने त्यांचे सगळे फंक्शन्स जे आहेत तर ते तुम्ही सगळ्या सबस्क्रायबर्सनी, सगळ्या ऑडियन्सनी जे आहे तर ते आवर्जून अटेंड केलेले आहेत. आणि त्याचमुळे त्यांचा गेल्या महिन्याचा जो इन्कम आहे तर तो ॲव्हरेजली त्यांच्या प्रिव्हियस मंथ्सच्या इन्कमपेक्षा जो आहे तर तो जास्त आला असणार आहे. तुम्ही एकदा चेक करा सुवर्णा व्लॉग्स चॅनल, त्याचे जे व्हिडिओज आहेत ना तर ते चेक करा, त्यांचे व्ह्यूज जे आहेत तर ते चेक करा. आणि सगळे फंक्शनल व्लॉग्स आहेत त्यामुळे सगळ्याला 1.4, 1.5, 3 लाख, 3.6, 4 लाख पर्यंत सुद्धा व्ह्यूज गेलेले आहेत. तर ते व्हिडिओज तुम्ही चेक करा. आता माझ्या जर 30,000ला मला जर 1,500 रुपये मिळत असतील 30,000 व्ह्यूजला, अप्रॉक्स ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन माझं 4 मिनिटाचं आहे, तर त्याला मला जर इतके अमाऊंट मिळत असेल तर लाखात ज्यांचे व्ह्यूज आहेत, आता मी स्पेशली ते चॅनल नाही सांगत, ज्या चॅनलचे लाखामध्ये व्ह्यूज आहेत तर त्यांना इमॅजिन करा की किती पैसे जे आहेत ते मिळत असतील. तर पैसे एक अमाऊंट आहे, एक नंबर आहे जो की आज किंवा या मंथमध्ये कमी येऊ शकतो, पुढच्या महिन्यामध्ये वाढू शकतो. आता तुमचे भरपूर असे पण कमेंट्स आले होते की तू इतक्या सगळ्या युट्यूबर्सचे पैसे सांगितलेस, तू तुझे का पैसे नाही सांगत. तर माझे युट्यूबचं जे काही इन्कम आहे तर ते मी लास्ट व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर माझं जे चॅनल आहे तर ते फुल ग्रो झालेलं चॅनल आहे. बट जे लोक मला ओळखतात, ज्या लोकांना माहिती आहे तर त्यांना माहिती असेल की मी एक सोशल मीडिया एजन्सी रन करते, मी ग्राफिक्सचे क्लासेस अकॅडमी मी रन करते, ज्यामध्ये ग्राफिक्स, इंग्लिश किंवा यूट्यूब हे 3 कोर्सेस जे आहेत तर ते आपण प्रोव्हाइड करतो. सोबतच मला 2 छोट्या मुली आहेत, त्यामुळे फॅमिली लाईफ जी आहे तर ती मला सांभाळावी लागते. आणि या सगळ्या गोष्टी एकत्र मॅनेज करून यूट्यूब चॅनल जे आहे तर ते प्रॉपरली किंवा कन्सिस्टंटली रन करायचं म्हटलं तर, कारण तुमच्यासोबत कोणती तरी व्हिडिओ करायची असेल ना तर उगाच मी काहीतरी बोलू नाही शकत. त्या व्हिडिओचा जो कंटेंट आहे ना तर तो व्यवस्थित मला थोडासा प्लॅन करावा लागतो की काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मग त्यानंतर मला ती व्हिडिओ जी आहे तर ती प्रिपेअर करावी लागते. आपलं एक व्लॉगिंग चॅनल पण आहे माझं, जे की आहे क्षितिजा भाट व्लॉग्स नावाने. तर त्या चॅनलवरती मी माझी वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ कशा पद्धतीने बॅलन्स करते, कशा पद्धतीने मॅनेज करते, प्रोडक्टिव्ह डेली व्लॉग्स जे असतील तर ते तुम्हाला त्या चॅनलवरती बघायला मिळतील. नवीनच चॅनल आहे, चॅनलचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही एकदा चेक करा की मी कशा पद्धतीने वर्क लाईफ जी आहे आणि फॅमिली लाईफ जी आहे तर ती बॅलन्स करू शकते.
वाटते. तर तुम्हाला सुद्धा काहीतरी आयडियाज येतील, तुम्हाला सुद्धा काहीतरी मोटिवेशन मिळेल नक्कीच त्या चॅनलमधून सुद्धा. त्यामुळे नक्कीच त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आता ही व्हिडिओ झाल्यानंतर ना लगेचच तुम्ही सोशल ब्लेडचं वेबसाईट आहे ना तर ती ओपन करा. आणि ती वेबसाईट ओपन करून झाल्यानंतर जे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, ज्या लोकांचे इन्कम सांगितलेले आहेत नंतर ते चेक करा. मग त्याच्यामध्ये काय चूक असेल किंवा त्याच्यामध्ये माझ्याकडून काय मिस्टेक झालेली असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण हे जे अमाऊंट आहेत किंवा हे जे रिझल्ट्स आहेत तर ते 100% तिथे जे ॲक्युरेट दिसतात ना तर तेच मी घेतलेले आहेत. आणि मिनिमम त्याची जी अमाऊंट आहे यूट्यूबची सॅलरी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील यूट्यूबशी रिलेटेड तर प्लीज कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. जर तुम्हाला कोर्स करायचा असेल, माझा यूट्यूबचा मास्टर क्लास करायचा असेल तर इथे तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर दिसतोय, त्या नंबरवरती सिम्पली तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. मी पुन्हा एकदा सांगते, जर माझ्याकडून कॉल रिसीव्ह नाही झाला तर माझी टीम मेंबर आहे रवीना, तर ती तुम्हाला कॉल करेल आणि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देईल पूर्ण सगळ्या क्लासची. यूट्यूबच्या क्लाससोबतच आपल्याकडे ग्राफिक डिझायनिंग आणि इंग्लिशचे क्लासेस असतात. तर ग्राफिक डिझायनिंगमध्ये काय असतं, तर ग्राफिक डिझायनिंगमध्ये ना तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता, फ्रीलान्सिंग करू शकता. म्हणजे ॲडव्हर्टिजमेंटचे जे काही पोस्टर्स असतात जसं की फेसबुकची पोस्ट, इंस्टाग्रामची पोस्ट, तर वेगवेगळ्या व्यवसायांसाठी ही जी पोस्ट असते तर ती आपण फोनवरून किंवा कम्प्युटर लॅपटॉपवरून बनवू शकतो आणि घरातूनच स्वतःसाठी एक इन्कम सोर्स जो आहे तर तो जनरेट करू शकतो. सोबतच इंग्लिशचे जे क्लासेस आहेत ना तर ते स्पेशली 2 लेवलमध्ये आहेत. पहिली लेवल ज्यांना काहीच इंग्लिश येत नाही, अगदी फोनिक साऊंड्स असतील, 2 लेटर 3 लेटर 4 लेटर वर्ड्स पासून चालू करतो. अगदी लहान मुलांचं म्हणजे 1st to 10th जे इंग्लिश आहे ना तर ते आपण त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. सोबतच लेवल 2 जे आहे तर ते स्पोकनचे आहे. म्हणजे ज्या लोकांना इंग्लिश लिहिता येतं, वाचता येतं, लिहिता येतं, वाचता येतं, समजतं पण त्यांना बोलता येत नाही, तर त्यांच्यासाठी स्पेशली तो जो कोर्स आहे तर तो डिझाईन केलाय, ज्याच्यामध्ये ग्रामटिकल पार्ट भरपूर आहे, थेरटिकल प्लस प्रॅक्टिकल लेक्चर सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. तर नक्कीच जर तुम्हाला कुठलाही कोर्सबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकताय किंवा कॉल करू शकताय. आणि येस, तुमचे अजून काही प्रश्न असतील किंवा तुमची अजून काही शंका असतील तर मला नक्कीच विचारू शकताय. तर हा व्हिडिओ मी स्पेशली त्याच्यासाठी बनवला कारण मी आज सुवर्णाज ब्लॉगचा 2 ब्लॉग्स बघितले आणि 2 ब्लॉग्स बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या नावाचा कमेंट्स तिकडे भरपूर केलेल्या आहेत. क्षितिजा भाट तर चॅनलला मेन्शन केलेलं आहे भरपूर जणांनी की या चॅनलवरती तुमचा जो इन्कम आहे ना तर तो सांगितलेला आहे असं मेन्शन केलेलं आहे त्याच्यावरती. तर म्हटलं की येस, हाच टॉपिक चूज करावा आणि या टॉपिकवरती मला कुठून इन्फॉर्मेशन मिळाली आहे तर ते मी तुमच्यासोबत बेसिकली शेअर केलेला आहे. एक मोटिवेशन म्हणून हा जो व्हिडिओ होता तर तो मी बनवलेला आहे. तर आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असणार आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इतकं सपोर्ट केल्याबद्दल खरंच सगळ्यांना खूप खूप थँक्यू. कीप सपोर्टिंग, कीप वॉचिंग. थँक्यू सो मच. बाय.